महत्कारुणी तथागत सम्यक समृद्ध भगवान बुद्धांनी साक्षात केलेला जसं धम्मावर आढळून असलेल्या पूजनीय संघ यांना सेवा संकल्पना तसेच परमपूज्य बोधी सर्वडाकोवा संघट यांना सेवा संकल्पना आणि उपस्थित असलेले सर्व श्रद्धावान उपासक यांना आज भाद्रपद पौर्णिमा या पौर्णिमा निमित्तानं आपण ह्या विहारामध्ये भोजनदान केलं। या भोजनदानामध्ये आपल्या सर्वांचं मंगल हो, कल्याण हो आणि भाद्रपद पौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा। तर आज आपण बुद्ध आणि त्या धर्मग्रंथाचा काल भाग घेतला, त्याच्या पुढचा भाग आपण घेणार आहोत। आपण काल जर पाहिलं तर काल काय पाहिलं होतं, स्वपाक सुखी याची धर्मदीक्षा पाहिली। आज आपण पाहणार आहोत चौथं प्रकरण आहे सुमंगल इत्यादी 3 जातीतील लोकांना धर्मदीक्षा। म्हणजे जे खालच्या दर्जाचे जे लोक आहेत काही आणखी आहे ना, त्याची धर्मदीक्षा आता आपण पाहणार। तर सुमंगल हा श्रावस्तीचा शेतकरी होता। विळा, नांगर आणि कुदळ याच्या साहाय्याने तो शेतामध्ये काम करत राहायचा आणि आपली उपजीविका करायचा, म्हणजे एक प्रकारचा शेतमजूर आहे ना। तर अशा पद्धतीचा होता। त्यानंतर छन्न हा कपिल वस्तूचा रहिवासी होता। सुद्धोधन राजाचा घरातील नोकर होता, हा एक छन्न नावाचा। त्याच्यानंतर तिसरा जो आहे धनीय नावाचा राजगुरूचा एक रहिवासी होता, तो कुंभार होता। कुंभार म्हणजे मडक बनवणारा आणि अशा पद्धतीने। तर चौथा आहे कपतपूर, हा एक श्रावस्तीचा रहिवासी होता। पाठच्या चिंध्या घालून हातात थाळी घेऊन तांदळाची भिक्षा मागत असे आणि इकडं तिकडं फिरत असे, म्हणजे भिक्षा मागण्यासाठी इकडं तिकडं फिरत असे। हा एकच मार्ग त्याला जीवन जगण्याचा मार्ग माहीत होता आणि म्हणून त्याला कपितपूर अशा पद्धतीने म्हणजे चिंध्या आणि तांदूळ अशा पद्धतीने त्याचा अर्थ होतो। अशा पद्धतीने कपितपूर या नावाने त्यांना ओळखू लागले। आता तो मोठा झाल्यानंतर गवत विकून तो आपली उपजीविका करीत असायचा। आता या सर्वांना भगवान बुद्धाने भिक्षू होण्यासाठी आणि संघात सामील होण्याची अनुमती मागितली, तेव्हा भगवान बुद्धाने त्यांना अनुमान न करता आणि त्याच्या 3 जातीतील जन्म किंवा त्याच्या पूर्वीची स्थिती याची पर्वा न करता त्यांना आपल्या संघात सामील केले। तर अशा पद्धतीने या 4 लोकांना सुद्धा काय केलं, कोणाकोणाला सुमंगल नावाचा शेतकरीचा जो काम करत होता त्याला, त्याच्यानंतर छन्न हा एक नोकर होता, दास होता त्याला, धनीय नावाचा हा कुंभार होता त्याला, त्याच्यानंतर कपितपूर नावाचा हा भिकारी होता त्याला। अशा पद्धतीने सर्वांना त्यांनी भगवान बुद्धाच्या भिक्षू संघामध्ये दीक्षा मागितली, त्यांना सगळा दीक्षा दिली। त्यांची जात, त्यांचं जे काही जीवन आहे हे न पाहता भगवान बुद्धांनी भिक्षू संघामध्ये त्यांना प्रवचन दिले आणि अशा पद्धतीने ते भिक्षू बनले। आता आपण 5वं प्रकरण पाहणार आहोत, महारोगी सुबुद्र याची धम्मदीक्षा। आता एकदा भगवान बुद्ध राजगृहामध्ये वेळूवन आहे, त्या वेळूमध्ये खारीला जेव्हा दाणे देतात अशा ठिकाणी भगवान बुद्ध त्या वेळूवनामध्ये काय होतं, खारीला दाणा द्यायचा, म्हणजे खारी दोन आपले खारुताई आहे ना, अशा पद्धतीने काही लोक तिथं खारुताईला ते दाणा वगैरे टाकत असायचे। तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी भगवान बुद्ध राहत होते, म्हणजे वेळूवनमध्ये भगवान बुद्ध राहत होते। आता त्या सुमारामध्ये राजगृहामध्ये सुबुद्र नावाचा दीन, दुःखी आणि दरिद्र असा महारोगी होता। आता हा महारोगी आता त्या भगवान बुद्धाच्या वेळूवनामध्ये असताना हा एक त्यात महारोगी आहे। त्या महारोगीने तिथं पाहिलं तर त्या वेळूवनामध्ये असा जनसमुदाय जमलेला होता आणि भगवान बुद्ध आता त्या भगवान बुद्धाच्या जनसमुदायाला काय करते, उपदेश देत होते। पण या महारोगीने तिथं पाहिल्यानंतर तिथं काय चालू आहे ते समजलं नाही। त्याला एवढा मोठा जनसमुदाय वाटल्यानंतर त्याला वाटलं की त्याच्या मनामध्ये विचार आला तर तिथं त्या ठिकाणी अन्नाचं वाटप होत असलं पाहिजे, म्हणजे चांगले किंवा वाईट, म्हणजे पकले किंवा कसे असे अन्नाचं वाईट होत असते। अशा पद्धतीने तिची दिशा वाटप असली पाहिजे असं त्याच्या मनाला वाटला आणि त्याला वाटलं की आपण त्या जमावात गेलो तर मला देखील त्याच्यामध्ये बरे वाईट अन्न मला खायला मिळेल। अशा पद्धतीने त्याने विचार केला आणि हा विचार करून तो महारोगी त्या जमावाजवळ गेला। आता जमावाजवळ गेल्यानंतर तिथं पाहत असता काय दिसते, तर भगवान बुद्ध त्यांना उपदेश करताना दिसले।
अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी त्यांना उपदेश करत आल्यानंतर त्यांना वाटले की आता इथं भिक्षाचं भेटत नाही आहे, म्हणून भिक्षा वाटत नाही, तर इथं काय आहे, भगवान बुद्ध धर्माची देशना करीत आहेत, तर मीही त्या धर्माची देशना ऐकली तर काय हरकत आहे. अशा पद्धतीने तो महारोगी तिथे जाऊन बसला. आता बसल्यानंतर धर्मश्रवण करण्यासाठी तो महारोगी तिथे जाऊन बसला. आता बसल्यानंतर भगवान बुद्धाने त्या सर्वांकडे भगवान बुद्धांनी तिथं धर्मदेशना सुद्धा चालू केली आणि भगवान बुद्ध येथील पाहू लागले की या जनसमुदायामध्ये असा कोण व्यक्ती आहे जो भगवान बुद्धाचा धर्म जो आकलन करण्यास योग्य आहे आणि आकलन करण्यासाठी त्याचं समर्थक आहे. अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी याचं आकलन केलं. तर अशा पद्धतीने तिथे सर्व लोक बसले होते. भगवान बुद्ध धर्मदेशना द्यायला सुरुवात केली तेव्हा कोणाला आपण धर्मदेशन द्यावा की ज्याला कोण भगवान हा धर्म त्याला सहज कळेल किंवा त्याला आचरण करता येईल. अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी तिथं सर्वांचं आकलन केलं, सर्वांकडे पाहिलं, निरीक्षण केलं. तेव्हा त्याच्यामध्ये सुभद्र नावाचा हा असा महारोगी त्यांना दिसला. त्यांना दिसल्यानंतर त्यांना जाणले की हा सत्याचे ग्रहण करू शकेल. भगवान बुद्धाने जाणलं की हा जो महारोगी दिसते हा महारोगी सत्य ग्रहण करण्यास योग्य आहे. अशा पद्धतीने म्हणून महारोगी सुभद्राने भगवान बुद्धाचे प्रवचन ऐकले. आता अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी त्या त्याच्या उद्देशाने भगवान बुद्धांनी ते प्रवचन केलं आणि महारोग्याने ते काय केलं, महारोगी सुभद्राने ते प्रवचन ऐकलं आणि त्यामुळे दान, शील आणि सर्ग या विषयावर उपदेश भगवान बुद्धाने दिला होता. त्यांनी विषय वासनाच्या शुद्रपणा आणि दुष्टपणा स्पष्ट करून सांगितला आणि वासनापासून मुक्त होण्याचा लाभही दाखवला. तर अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी तिथे काय सांगितलं होतं, दानाबद्दल, शीलाबद्दल आणि जे काही सर्ग आहे याच्याबद्दल भगवान बुद्धांनी तिथे धर्मोपदेश केला आणि अशा पद्धतीने सगळ्या प्रकारच्या विषयातून मुक्त होऊन कशा पद्धतीने त्याचा लाभ होतो हे सुद्धा दाखवून दिलं. तर अशा पद्धतीने दिल्यानंतर तो महारोग्याचं जे अंतकरण आहे मृदू, लवचिक आणि बंधनमुक्त, प्रमोदित आणि श्रद्धापूर्ण झाल्याचे पाहिल्यानंतर भगवान बुद्धांनी जो भगवान बुद्धाचा सर्वश्रेष्ठ असा धर्म आहे तो धर्म त्यांना सांगितला. तेव्हा त्याचं मन एकाग्र झालं, मृदू झालं आणि ते आचरण म्हणजे येणं असं प्रमुदित झालं. तेव्हा श्रद्धायुक्त मन झालं. तेव्हा भगवान बुद्धाने धर्माचा जो श्रेष्ठपणा आहे तो त्यांना सांगितला. अशा पद्धतीने सांगितल्यानंतर भगवान बुद्धाने जेव्हा असं झाल्यानंतर म्हणजे दुःखाचे कारण, दुःखाचा निरोध आणि दुःख निरोधाचा मार्ग याचा उपदेश भगवान बुद्धांनी केला. निष्कलंक असे शुभ्र वस्त्र ज्याप्रमाणे कोणताही रंग धारण करण्यास तयार असते त्याप्रमाणे महारोगी सुभद्राच्या अंतकरणाचा तो त्याच तरी बसला असताना ज्याला आरंभ आहे त्याला अंत असलाच पाहिजे. सत्याची शुद्ध आणि निष्कलंक याची जाणीव उत्पन्न झाली. अशा पद्धतीने एखादा शुभ्र वस्त्र असतो, त्या शुद्ध वस्त्राला जर कलर देऊ म्हटला तर त्याला चक्कर कलर बसतो. तशाच पद्धतीने या सुभद्राची महारोगी सुप्रबुद्ध याची जे अंतकरण आहे शुद्ध होतं आणि अशा पद्धतीने त्याच्या अंतकरणाने चटकन तो ग्रहण काय केलं, धर्मग्रहण केला आणि धर्मग्रहण केल्यानंतर त्याच्या अंतकरणामध्ये जिथं आरंभ आहे तिथं अंतही आहे असं त्याला समजायला लागलं. या सत्याची शुद्ध आणि निष्कलंकची त्याला जाणीव उत्पन्न झाली. महारोगी सुभद्राने सत्य पाहिले, तो सत्याच्या पर्यंत पोहोचला, त्याला सत्याचे ज्ञान झाले, तो सत्यात निमग्न झाला, तो संदेहाच्या पलीकडे गेला, संदेह मुक्त झाला, त्याच्यामध्ये विश्वास उत्पन्न झाला आणि आणखी काही गरज नसल्यामुळे भगवंताचा उपदेश आत्मसात केल्यामुळे तो आपल्या जागेवरून उठला, त्याच्या जवळ गेला आणि तिथे एका बाजूला बसला. याप्रमाणे बसल्यानंतर तो भगवंताला आता त्याने प्रवचन ऐकलं. त्याचं प्रवचन ऐकल्यानंतर त्याला ज्ञान जे काही ते समजून घेतलं. भगवंताचा धर्म जो काय आकलन झाला आणि त्याला सगळ्या गोष्टीचा लाभ झाला. लाभ झाल्यानंतर तो भगवान बुद्धाजवळ गेला आणि भगवान बुद्धाला म्हणाला, काय म्हणला, सर्वोत्तम, हे भगवान सर्वोत्तम, ज्याप्रमाणे पतिताला वर उचलावे, त्या लपलेल्या शोधून काढावे, गागरावरून गेलेल्याला मार्ग दाखवावा आणि ज्यांना पाहण्याची इच्छा आहे त्यांना साकार पदार्थ पाहता येतील असे अंधारातून प्रकाशात दाखवावा, त्याप्रमाणे भगवंताने निरनिराळ्या पद्धतीने सत्याचे विवेचन केले. भगवान
मी देखील बुद्ध धम्म आणि संघ यांना शरण आलो आहे. या क्षणापासून आयुष्याच्या आतापर्यंत आपला शरणागत उपासक म्हणून भगवंताने माझा स्वीकार करावा. नंतर भगवंताच्या पवित्र वाणीने चैतन्ययुक्त सिद्ध आणि जागृत झाला व समाधान पावलेल्या महारोगीने भगवंताचा ओपेसाठी स्तुती स्वागत केलं आणि ते करून तो आभार मानले आणि आपल्या जागेत उठला आणि भगवंताला वंदन करून तो तेथून निघाला. आता त्यांनी भगवान बुद्धाला वंदन केलं, भगवान बुद्धाच्या धर्माची स्तुती केली, बुद्ध धर्माने स्वतःला शरण आलो तो महारोगी आणि अशा पद्धतीने भगवान बुद्धाला वंदन करून तो आता आपल्या घरी निघून जात आहे. पण काय झाला, गुरुदेवाची अशी गोष्ट घडली कोणती की पुढे एका खोंडाने महारोगी सुभद्राला पाळले आणि सिंगाने भटकून त्याला हाणले. म्हणजे अशा पद्धतीने तो महारोगी जात असताना त्या एका बैलाने काय केलं, त्याला मारलं आणि त्याला सिंगाने मारून त्याला ठार करून टाकलं. म्हणजे सिंग असं भटकून टाकला त्याला. अशा पद्धतीने तो महारोगी काय झाला, मरण पावला. अशा पद्धतीने सुभद्र महारोग्याची धर्मदीक्षा पाहिजे. ठीक आहे, येतात हा ठीक आहे. आता भाग 7वा कोणता, महाप्रजापती गौतमी यशोधरा आणि तिच्या मैत्रिणी यांना धम्म दीक्षा, म्हणजे स्त्रियांची धम्म दीक्षा. आता भगवान बुद्धाने कपिल वस्तूला भेट दिली तेव्हा शाक्य पुरुषाप्रमाणे शाक्य स्त्रियांना देखील संघात प्रविष्ट होण्याची उत्सुकता होती. आता भगवान बुद्ध कपिल वस्तूला गेले तर शाक्य लोक सुद्धा काय झालं, येथील मुलगा आपल्या मृत्यू संघात यावा अशा पद्धतीने त्याची ओढ लागली होती. तशाच पद्धतीने पुरुषाप्रमाणे स्त्रियांनाही सुद्धा वाटत होतं की आपणही भगवान बुद्धाच्या भिक्षू संघामध्ये सामील व्हावं अशा पद्धतीने वाटत होतं. अशा स्त्रियाचे नेतृत्व प्रजापती गौतमीकडे होते. म्हणजे त्या सर्वांचे प्रमुख कोण होती, मुख्य कोण होती, प्रजापती गौतमी. त्या स्त्रियांची ज्यावेळी भगवंत शाक्य संघ निग्रोध रामामध्ये राहत होते है ना, म्हणजे कपिल वस्तूमध्ये जे म्हणजे वन होतो त्याचा निग्रोध तिथं राहत होते, त्यावेळी महाप्रजापती गौतमी त्याच्याकडे जाऊन म्हणाली की भगवान तथागताने सांगितलेला धम्म आणि विनयानुसार स्त्रियांना प्रवचित देऊन त्यांना संघात प्रवेश देण्याची अनुमती दिली तर फार चांगले होईल. म्हणजे त्या प्रजापतीने गौतमीने भगवान बुद्धाला विनंती केली की आपल्या या धर्मामध्ये स्त्रियांना प्रवचित केलं तर आपल्याला खूप चांगलं होईल अशा पद्धतीने विनंती केली. आता भगवान बुद्ध तिला म्हणतात, नको गौतमी, असा विचार मनात येऊ देऊ नको. अशा पद्धतीने भगवान बुद्ध तिला म्हणतात, नको गौतमी, असा विचार आपल्या मनात येऊ देऊ नको असं म्हणतात. पुन्हा दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा गौतमीने तीच विनंती केली आणि त्याच शब्दात केली आणि दोन्ही वेळा भगवान बुद्धाने तेच उत्तर दिले. अशा पद्धतीने प्रजापती गौतमीने दोनदा म्हणजे पहिल्यांदा विनंती केली आणि पुन्हा दोनदा तशीच विनंती केली की स्त्रियांना भिक्षू संघामध्ये प्रवचित करायची अशी विनंती केल्यानंतरही भगवान बुद्धाने मग तेच उत्तर त्यांना सुद्धा दिलं. काय म्हटलं, तर नको गौतमी, असा तू विचार करू नको अशा पद्धतीने त्याने विचार केला. आता अशा पद्धतीने 3 वेळ नकार मिळाल्यानंतर ती नंतर निराश झाली, दुःखी झाली आणि गौतमीने भगवंताला वंदन केले आणि अश्रू धाडसी परत गेली. म्हणजे अशा पद्धतीने दुःखी आली आणि ती काय झाली, निराश झाली, दुःखी झाली आणि भगवान बुद्धाला तिने वंदन केलं आणि ते आपल्या परत गेली. अशा पद्धतीने आता पुढील प्रवासाकरिता भगवान निग्रोधला सोडल्यानंतर प्रजापती आणि शाक्य स्त्रिया एकत्र बसल्या. आता भगवान बुद्धाने काय केलं, ते निग्रोधरामाचं जे वन आहे ते सोडून गेलं आणि पुढच्या प्रवासाला ते निघाले. आता असा मध्ये निघाल्यानंतर त्या प्रजापती आणि आणखी त्या शाक्याच्या स्त्रिया त्यांनी आपल्याला सख्या संघ प्रवेशाची विनंती व भगवान बुद्धांनी दिलेला नकार यावर विचार करू लागले आणि त्याने विनंती केली भगवान बुद्धाला आपल्या संघामध्ये प्रवेश द्यावा अशी विनंती केली आणि भगवान बुद्धाने नकार दिला. या गोष्टीवर काय केला, शाक्य स्त्री आणि प्रजापती या सगळ्या मिळून काय केल्या, विचार करायला लागले आणि भगवंताचा नकार काही हा असीम नाही असे शाक्य स्त्रिया मनात तयार नव्हत्या. म्हणजे भगवान बुद्धांनी नकार दिला काय हा त्यांचा असीम निर्णय नाही अशा पद्धतीने शाक्य स्त्रिया मनात तयार नव्हता. त्यांनी म्हटलं की यांच्या पुढे जाऊन प्रवचिकेचा स्वतः वेश धारण करून भगवान बुद्धासमोर उभे राहायचे आणि आपण अगोदरच प्रवचना घेतली असल्याचे भगवंतांच्या निवेदनात आणून द्यायचे.
आता भगवान त्यांनी असा निर्णय घेतला की आता भगवंतांनी आपल्याला नकार दिले तर आपण त्याच्या पुढे पुढं पाऊल टाकायचं. काय करायचं? स्वतःच आपण पूर्वजेचं वस्त्र धारण करायचं, मुंडन करून टाकायचं आणि भगवान बुद्धाच्या समोर जाऊन काय राहायचं? समोर राहायचं आणि त्यांना विनंती करायचं की आम्ही अगोदर स्वतः काय झाल्या पूर्वजित झालेला. अशा पद्धतीने त्याची विनंती करायची. अशा पद्धतीने त्यांनी ठरवले आणि त्यानुसार प्रजापतीने मुंडन केले, वस्त्र धारण केले आणि शाक्या पोळ्याच्या तिऱ्याने सुद्धा अशा पद्धतीने मुंडन केले आणि वस्त्र धारण केले आणि ते भगवान बुद्धासाठी भेटण्यासाठी निघाल्या. आता भगवंत त्यावेळी वैशाली इथे महावनातील कुटागार भगवनात वास्तवत होते. आता भगवान बुद्ध त्यावेळी कुठे होते? वैशालीमध्ये कुटागार नावाचं जे विहार होतं है ना, महावनातील जे कुटागार नावाचे जे विहार होतं त्याच्यामध्ये ते होते. आता प्रजापती गौतमी आपल्या सोबतीच धीरे धीरे वैशाली जाऊन गेले. म्हणजे हळू पायी चालत ते काय झालं? वैशिल्याला पोहोचले. आता पोहोचल्यानंतर त्यांनी धुळीने माखलेले व सुजलेल्या पायाने ते कुटगाराच्या सभागृहापर्यंत आले. म्हणजे अशा पद्धतीने चालत आल्यानंतर त्याचे पाय काय झाले? धुळीने माखले होते, सुजलेले होते आणि अशा पर्यंत त्या कुटागाराच्या सभागृहापर्यंत आले. तथागत नुग्रोधामध्ये वास्तव्य करत असताना त्यांना तिने जी विनंती केली होती तीच विनंती पुन्हा एकदा केली आणि भगवान बुद्धाने ती पुन्हा नाकारली. आता त्या कुटागारामध्ये गेल्यानंतर प्रजापती गौतमीने सुद्धा जसं पहिल्यांदा विनंती केली होती आहे नाही कपिलवस्तूला असताना तशाच पद्धतीने पुन्हा तशीच विनंती तिने प्रजापती गौतमीने केली. पण पुन्हा भगवान बुद्धाने काय केलं? नकार दिला. आपल्या विनंतीला दुसऱ्यांदा नकार मिळाल्यानंतर प्रजापती मागे फिरून सभागृहाच्या प्रवेशद्वारापाशी जाऊन उभी राहिली आणि काय करावे हे तिला सुचे नाही. ती याप्रमाणे उभी राहिली असताना सभागृहाकडे येत असलेल्या आनंदाने तिला पाहिले आणि ओळखले. आता भगवान बुद्धाने तिला प्रवेशासाठी नकार दिल्यामुळे तिने काय झाले? तिथून बाहेर आली आणि सभागृहाचा जो दार असता तिथं जाऊन उभी राहिली आणि ती उभी राहिल्यानंतर तिला काय करावे हे तिला काही सुचत नव्हते. अशा पद्धतीने आता ती उभी असताना मग काय झालं? त्या सभागृह त्या कुटागारातून आनंदाचा जो भिक्षू आहे तो बाहेर येत होता. बाहेर येत असताना त्याला ते प्रजापती गौतमी तिथं उभी दिसली. तेव्हा त्याने प्रजापतीला विचारले की सुजलेल्या आणि धुळेने माखलेल्या पायाने प्रवेशद्वारासमोर अशी दुःखाने रडताने अश्रुधारित का उभी आहे? अशा पद्धतीच्या आनंदाने तिला विचारलं की या प्रवेशद्वारासमोर आपण म्हणजे दुःखी आणि लढत का आहे? तुझे पाय सुजल्या धुळेने माखल्या अशा पद्धतीने आनंदाने प्रजापती गौतमीला विचारलं. कारण आनंदा गृहत्याग करून भगवंताचा धर्म व विनय याचा स्वीकार करून कोणी जीवन जगण्याची अनुज्ञा तथागत स्त्रियांना देत नाही प्रजापती. कारण काय आहे की तथागत हे स्त्रियांना प्रवज्ञा देत नाही आहे. अशा पद्धतीने सांगितलं. म्हणजे धर्म आणि विनय याच्यानुसार जीवन जगण्यासाठी भगवान बुद्ध धर्माची दीक्षा देत नाही स्त्रियांना. अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं. म्हणजे प्रजापती गौतमीने सांगितलं. नंतर स्थविर आनंदाने ज्या ठिकाणी तथागत होते त्या ठिकाणी गेले. त्याने तथागतास अभिवंदन केले. एका बाजूला बसल्यावर तो भगवंताला म्हणाला की पहा भगवंत, प्रजापती गौतमी प्रवेशद्वारासमोर उभी आहे. तिचे पाय सुजलेले आहेत आणि धुळीने माखलेले आहेत. दुःखी कशी होती अश्रुधारित आहे. कारण गृहत्याग करून आणि भगवंताचा धर्म आणि विनय याचा स्वीकार करून गृहहीन जीवन जगण्याची अनुज्ञा भगवंत स्त्रियांना देत नाही. भगवंत तिच्या इच्छेनुसार स्त्रियांना अनुज्ञा दिली तर बरे होईल. अशा पद्धतीने त्याने तथागताने सांगितलं की प्रजापती गौतमी प्रवेशद्वारासमोर घेऊन उभी आहे, ती लढत आहे आणि ती कारण तर त्यांना प्रवज्जित व्हायचं आहे. तर अशा पद्धतीने त्यांना प्रवज्ञा देण्यात यावी तर बरं होईल. अशा पद्धतीने आनंदाने तथागताला सांगितलं. तेव्हा प्रजापतीने गौतमी आणि दाई या नात्याने तथागताचे पालन केले. त्यांना दूध दिले आणि तथागताच्या मातेच्या मृत्यूनंतर तिने त्याचा अंगावर पाजले. याप्रमाणे तिने आपल्या उपयुक्तता सिद्ध केली नाही काय? म्हणून हे भगवन संसार त्याग करून गृहीण जीवन जगण्याची आणि तथागताने सांगितलेल्या धर्म आणि विनय पाळण्याची अनुज्ञा स्त्रियांना देणे योग्य होईल. आता अशा पद्धतीने त्याने सांगितलं
आनंदाने की जे प्रजापती गौतमी आहे, जी तुमची बावची आहे, गायी आहे, जे मागचे होतून सुद्धा गायीप्रमाणे ते तुम्हाला सांभाळतात, तथागताचं पालन पोषण केलं, दिलं दूध पाजलं आहे. आईच्या म्हणून पावल्यानंतर म्हणजे आईच्या म्हणून पावल्यानंतर म्हणजे महामाया म्हणून पावल्यानंतर तथागताचं तिने काय केलं, म्हणजे त्याचं पालन पोषण केलं आणि सगळ्या पद्धतीने आपली उपयुक्तता सिद्ध केली, म्हणजे चांगली आई म्हणून दाखवलं. म्हणून तथागताने त्यांना या संसारातून मुक्त हो करून घेण्यासाठी जीवन म्हणजे गृहिणी जीवन जगण्यासाठी आणि भगवान बुद्धाचा धम्माचं पालन करून चांगलं जीवन जगण्यासाठी तथागताने तिला काय करायला पाहिजे, धम्माची दीक्षा द्यावी, त्याने योग्य होईल अशा पद्धतीने आनंदाने त्यांना सांगितलं. आता भगवान त्याला म्हणतात नको आनंदा, नको आनंद हा स्त्रियांना तिथे करण्यास संमती देणे योग्य नाही. भगवान बुद्धांनी काय म्हणलं, नको आनंदा तसे करण्यास स्त्रियांना संमती देणे योग्य नाही. आनंदाने पुन्हा व दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा त्याच शब्दात ती विनंती केली आणि त्याला उत्तर तसेच दिले. भगवान बुद्धांनी पुन्हा तसंच उत्तर त्यांना दिले. आता नंतर स्थगित आनंदाने तथागताला विचारले, स्त्रियांना प्रवचित घेण्यास आपण अनुज्ञा देत नाही याचे कारण काय. म्हणजे आता आनंदाने भगवान बुद्धाला विचारलं की आपण स्त्रियांना प्रवचित घेण्याची अनुमती देत नाही याचे कारण काय. आता आनंद इथं म्हणतात की शूद्र आणि स्त्रिया अस्वच्छ आणि हीन दर्जाच्या असल्यामुळे मोक्ष मिळू शकत नाही असे ब्राह्मण मानतात. भगवंतांना माहित आहे म्हणून शूद्र आणि स्त्रियांना प्रवचित देऊ देत नाही. तर तथागताचे मत ब्राह्मणाप्रमाणे आहे काय. आता इथं काय म्हणतात तसं आनंदाने की शूद्र आणि स्त्रिया या अस्वच्छ राहतात, तीन दर्जाचे राहतात म्हणून त्यांना मोक्ष मिळत नाही असे ब्राह्मणाचं मत आहे, म्हणून त्यांना दीक्षा काही देत नाही. तसंच मत भगवान बुद्धाचं आहे काय, तथागताचं आहे काय, अशा पद्धतीने आनंदाने भगवान बुद्धाला म्हणलं. ब्राह्मणाप्रमाणे आता ब्राह्मण शूद्रांना देखील प्रवचन देत नाही, पण ब्राह्मणाप्रमाणे शूद्रांना देखील प्रवचन घेऊन प्रवचन करण्याची तथागताने संमती दिली नाही काय. आता इथं तथागत काय म्हणतात की ब्राह्मण शूद्रांना आणि स्त्रियांना प्रवचित करत नाही, दीक्षा देत नाही. तर मग तथागताने शूद्रांना प्रवचन दिली नाही काय, आहे नाही. म्हणजे तथागतांना शूद्रांना प्रवचन दिली नाही काय आहे ना. म्हणजे आता ब्राह्मण लोक काय करतात, स्त्रिया आणि शूद्रांना प्रवचित करत नाही, पण तथागताने काय केलं नाही, शूद्रांना प्रवचित केलेलं आहे ना. अशा पद्धतीने मग स्त्रियेच्या बाबतीत असा भेदभाव का कसा. आनंदाने म्हटलं की आपण शूद्रांना प्रवचित केलंय, मग स्त्रियासाठी असा भेदभाव का करता, अशा पद्धतीने म्हटलंय. तथागताने सांगितलेला धम्म आणि विनयाचा स्वीकार करून निब्बाण प्राप्त करून घेण्यास स्त्रिया समर्थ नाहीत असे तथागताला वाटते काय. आता आनंदाने म्हटलं नाही की धम्म आणि विनयाचं पालन करून स्त्रियांना मोक्ष मिळू शकत नाही की असमर्थ काय असं तथागताला वाटते काय. ऐकले, अशा पद्धतीने आनंदाने प्रश्न केला. आता तथागताने असं उत्तर दिलं, आनंदा गैरसमज करून घेऊ नको. भगवान बुद्ध काय म्हणते आनंदाला, आनंदा असा गैरसमज करून घेऊ नको. निब्बाणापर्यंत पोहोचण्यास पुरुषा इतकाच स्त्रियाही समर्थ आहेत असे माझे मत आहे. आनंदा माझ्याविषयी गैरसमज करून घेऊ नको. स्त्री पुरुषातील विषमतेच्या तत्वाचा मी पुरस्कर्ता नाही, म्हणजे मी स्त्री पुरुषामध्ये भेदभाव करत नाही आहे ना. प्रजापतीच्या विनंतीला मी दिलेला नकार हा स्त्रिया पुरुषातील विषमतेचा आधार नाही, तर तो व्यावहारिक कारणावर आधारित आहे. म्हणजे काय म्हणलं भगवान बुद्धाने, विषमता म्हणून तो नकार देत नाही, तर तो व्यावहारिक कारण आहे. कोणतं व्यावहारिक कारण आहे, कोणतं व्यावहारिक कारण आहे. आपण जे व्यवहार पाहतो ना, की दुसरी स्त्रिया पाहिजे तर काय प्रॉब्लेम निर्माण होत असतात ना, अशा पद्धतीने व्यावहारिक कारण आहे, भेदभाव नाही आहे ना. अशा पद्धतीने म्हणजे स्त्री कुठेही गेली तर ती सुरक्षित राहत असे कारण राहतात. आता भगवंत खरे कारण समजल्यामुळे मला आनंद झाला. आणि आनंद काय म्हणतो, आता भगवंत मला खरे कारण म्हणजे माहिती पडल्यामुळे मला आनंद झाला. परंतु व्यावहारिक अडचणीमुळे भगवंत तिची विनंती अमान्य केली पाहिजे काय. आता व्यावहारिक अडचणीमुळे तिची विनंती अमान्य केली पाहिजे काय. या कृतीमुळे धम्माला कमीपणा येणार नाही काय, आणि स्त्री पुरुषातील असमानतेचा निंदेला तो पात्र ठरणार नाही काय.
आणि भगवंताने ज्याची काळजी वाटते अशा प्रकारच्या व्यावहारिक अडचणीतून पार पाडण्यासाठी काही नियम भगवंताने तयार करता येणार नाही का. म्हणजे अशा पद्धतीने आनंदाने म्हटलं तर काही व्यावहारिक कारणामुळे काही क्रियांना प्रवचित करत नाही. पण आनंदाने म्हटलं मग अशा पद्धतीने केल्यामुळे लोक आपल्याला धम्माला काय म्हणतील, निंदा करतील. उच्च निश्चित मानतात पुरुष आणि स्त्रियाचा असमानता मानणार अशा पद्धतीने म्हणणार नाही काय. म्हणून भगवान बुद्धाला या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी काही नियम तयार करता येणार नाही का, अशा पद्धतीने आनंदाने त्यांना सांगितलं. आणि अशा पद्धतीने म्हटल्यानंतर मग भगवान बुद्धाने म्हटलं तर ठीक आहे आनंदा, माझा धम्म आणि विनय याचे पालन करून प्रवचित घेण्याची अनुज्ञा स्त्रियांना दिली पाहिजे असा जर प्रजापती गौतमीचा आग्रह असेल तर मी त्याला संमती देतो. पण 8 अटीवर मी ती संमती देतो. आणि या ते 8 अटी मुख्य नियम अंमलात आणण्याची जबाबदारी प्रजापती गौतमीने स्वतः घ्यावी. तो तिच्या संघ प्रवेशाचा आरंभ असेल. आता भगवान बुद्धाने म्हटलं ठीक आहे, अशी इच्छा असेल तर प्रजापतीची इच्छा असेल तर संघामध्ये प्रवचित व्हायची इच्छा असेल आहे ना, तर मी तिला संघामध्ये देण्याची प्रवचन करतो. फक्त काय, तिने 8 नियमाचं पालन केल्याची जबाबदारी घेतली पाहिजे. आणि ती जर जबाबदारी घेत असेल तर तिचं प्रवचन झालं असं समजून जा, अशा पद्धतीने म्हटलं. आणि अशा पद्धतीने म्हटल्यानंतर तथाकरून या 8 गोष्टी नियमाचे ज्ञान करून घेतल्यानंतर शरीर आनंद प्रजापती गौतमीकडे गेला आणि तथागताचे सर्व म्हणणे त्यांनी तिला सांगितले. अलंकार कुमार आणि कुमारिका ज्याप्रमाणे स्नानानंतर कमल पुष्पाच्या जाईच्या फुलाच्या किंवा मस्तक फुलाच्या कबलेचा दोन्ही हाताने स्वीकार करेल आणि ती आपल्या शिरावर धारण करेल, त्याप्रमाणे या 8 मुख्य नियमाचा मी स्वीकार करीत आहे आणि मी माझ्या आयुष्यातील त्या नियमाचा कधीही भंग करणार नाही, प्रजापती गौतमी आनंदाना म्हणाली. आता अशा पद्धतीने म्हणाली, काय म्हणाली, जशा स्त्रिया कुमारी असो की लग्न झालेले असो ते आंघोळ केल्यानंतर कसं शृंगार करतात, मग फूल किंवा काहीतरी असं डोक्याला लावतात, दोन्ही हाताने घेऊन असं डोक्याला लावतात आणि ते आपल्या डोक्यावरती काय करतात, धारण करतात. तशाच पद्धतीने मी भगवान बुद्धाचे 8 नियम धारण करेन, त्याचा नियमाचा मी कधीही भंग करणार नाही, अशा पद्धतीने तिने आनंदाला आश्वासन दिलं. नंतर शरीर आनंदाने तथागताकडे गेला आणि त्यांना वर्णन करून तो एका बाजूला बसला. याप्रमाणे बसल्यावर शरीर आनंद तथागताला म्हणाला, भगवान 8 मुख्य नियम अंमलात आणण्याची जबाबदारी प्रजापती गौतमीने स्वीकारली आहे, म्हणून तिने उपसंपदा घेतली आहे आणि संघ प्रवेश केला आहे असे म्हणाले. म्हणजे आनंदाने सांगितला की आता प्रजापतीने ते 8 नियम मान्य केले नाही, तिने स्वीकारण्याची प्रतिज्ञा केली आहे, म्हणून तिची उपसंपदा झाली असं समजावं, असं आनंदाने सांगितलं. आता प्रजापतीची उपसंपदा मिळाल्यानंतर आणि तिच्यासह आलेल्या 500 साक्षत्रियांनाही त्याच वेळी दीक्षा देण्यात आली. आणि याप्रमाणे दीक्षा मिळाल्यावर महाप्रजापती गौतमी समोर आली आणि त्यांनी अभिवादन करून एका बाजूला उभी राहिली व तथागताने तिला धम्म व विनय याची शिकवण दिली. आता प्रजापतीची ही प्रवचित झाली आणि तिच्यासोबत आलेल्या 500 स्त्रियाही काय झाल्या, प्रवचित झाल्या, अशा विष्णूच्या बनल्या. आता विष्णू झाल्यानंतर तथागताने तिला धम्म आणि विनय शिकवला आणि इतर 500 विष्णूला एक शिष्य नंद याने उपदेश दिला. आणि प्रजापती बरोबर 400 स्त्रिया भिक्षुणी झाल्या, त्यात यशोधराई होती. तिच्या प्रवेशानंतर ती भद्रा कात्यायना म्हणजे भद्रा कात्यायना म्हणून ओळखले जाऊ लागली. अशा पद्धतीने प्रवचन झाली आणि त्या प्रवचित झाल्याना नंद नावाचा भिक्षूने काय झालं, उपदेश दिला. त्या भिक्षूमध्ये त्या भिक्षुणी म्हणजे 500 भिक्षुणीमध्ये कोण होती, यशोधराई होती आणि तिचं नाव भद्र कात्यायना म्हणून ठेवण्यात आले. अशा पद्धतीने स्त्रियाची प्रवज्ञा झाली. आता दुसरा प्रकरण, चांडालिका प्रकृतीची धम्म दीक्षा. आता चांडालिका नावाची हे प्रकृती नावाची एक मुलगी आहे, तिची काय आहे, धम्म दीक्षा. श्रावस्ती येथे अनाथ खिंडकाच्या गेटवर आश्रमात भगवान बुद्ध राहत होते. भगवंताचा शिष्य आनंद एकदा नगरात भिक्षा मागण्यासाठी गेला होता. भोजन केल्यावर पाणी पिण्यासाठी आनंद नदीवर जात होता. त्याने तेथे भांड्यात पाणी भरत असलेली एक मुलगी पाहिली. आनंदाने तिच्याजवळ थोडेसे पाणी मागितले.
प्रकृती नावाच्या त्या मुलीने मी चांदालिका आहे असे म्हणून पाणी देण्याचे नाकारले. आनंद म्हणाला, मला पाणी हवे आहे, मला तुझ्या जातीशील कर्तव्य नाही, म्हणजे तुझ्या जातीशील काय देणे घेणं. मग त्या मुलीने आपल्या भांड्यातील थोडेसे पाणी त्याला दिले. नंतर आनंद जेतवनाकडे जाण्यासाठी निघाला. ती मुलगी त्याच्या पाठोपाठ गेली. तो कुठं राहतो हे तिने पाहिले आणि तिला असे समजले की त्याचे नाव आनंद असून तो भगवान बुद्धाचा शिष्य आहे. घरी आल्यावर तिने आपल्या आई मातंगीला सगळी हकीकत सांगितली आणि जमिनीवर पडून ती लढू लागली. है ना. आईने तिला लढण्याचे कारण विचारले. हकीकत सांगून ती मुलगी म्हणाली, जर माझे लग्न करण्याची तुझी इच्छा असेल तर मी आनंदाचीच लग्न करीन, मी दुसऱ्या कोणाशी लग्न करणार नाही. आईने चौकशीला सुरुवात केली. परत आल्यावर तिला सांगितले की हे लग्न अशक्य आहे, कारण आनंदाने ब्रह्मचर्याचे व्रत धारण केले आहे. हे ऐकल्यावर त्या मुलीला अत्यंत दुःख झाले आणि तिने अन्नत्याग केला. ही परिस्थिती म्हणजे काही विधी विचित्रच आहे असे मानण्यास ती तयार नव्हती. म्हणून ती म्हणाली, आई तुला चेतकुनीची कला अवगत आहे ना, मग आपला हेतू साध्य करण्यासाठी तू तिचा उपयोग का करीत नाही. आई म्हणाली, काय करता येईल ते मी पाहते. आता प्रकृतीची काळणी अशी आहे की श्रावस्ती म्हणजे भगवान उभं असतात तेव्हा आनंद काय करतो, भिक्षाटनासाठी गेला असतो. आता भिक्षाटन घेण्यासाठी नंतर त्याने भोजन ग्रहण केलं आणि भोजन ग्रहण करण्यासाठी पाणी पिण्यासाठी तो नदीकाठी गेला. नदीकाठी एक मुलगी होती. त्या नदीकाठी म्हणजे नदीकाठी गेल्यानंतर त्या पाणी म्हणजे त्या भांड्यातलं पाणी आनंद तिथे गेला आणि त्या मुलीला तुम्हाला थोडंसं पाणी द्या अशा पद्धतीने त्या मुलीला आनंदाने मागितलं. त्या मुलीने म्हटलं की मी चांदालीचा आहे, म्हणजे खालच्या जातीची आहे. अशा पद्धतीने म्हटलं तुम्हाला पाणी देता येणार नाही. तेव्हा आनंद म्हणाला की मला पाणी पाहिजे, मला तुझ्या जातीची काही देणे घेणं नाही. असं म्हटल्यानंतर त्या मुलीने त्याला पाणी दिलं आणि पाणी पिल्यानंतर तो आनंद जेतवानाकडे निघाला. या मुलीने मग काय केलं तर त्याच्या पाठोपाठ जाऊन पाहिला, हा कुठं राहतो, काय करतो, अशा पद्धतीने जाऊन पाहिला आणि तिला समजलं की हा भगवान बुद्धाचा शिष्य आहे. अशा पद्धतीने आल्यानंतर तिने आपल्या घरी आल्यानंतर सगळे आणि तिने काय केलं, आपला अंग टाकलं आणि तिच्या आईने विचारलं असं काय काय करताय बाबा म्हणून. तर तिने सांगितलं की सगळी हकीकत सांगितलं आणि तिने म्हटलं की तुला जर माझी लग्न करण्याची इच्छा असेल तर आज माझ्याशी लग्न करून दे, अशा पद्धतीने सांगितलं. आता तिने चौकशी केली तेव्हा तिला समजलं की आनंद हा भगवान बुद्धाचा शिष्य आहे, तो ब्रह्मचर्याचा पालन करता. तिने सांगणार तुझं लग्न होणार त्याच्यासोबत होणं अशक्य आहे, अशा पद्धतीने तिने सांगितलं. तेव्हा तिने म्हणत त्या मुलीने सांगितलं की असं कसं शक्य होत नाही, तुला ते कोणी विद्या येत आहे, मग त्या विद्येचा उपयोग तू का करत नाही. अशा पद्धतीने आपल्या आईला म्हटलं आणि आपला अंग टाकलं, म्हणजे एक प्रकारे तिने अशा पद्धती. आता त्याच्यानंतर त्या माताजीने म्हटलं ठीक आहे, मी काय करता येईल ते पाहतो असं म्हणून त्या माताजीने आनंदाला आपल्या घरी भोजनाला निमंत्रण दिलं आणि मुलीला फार आनंद झाला. त्यावेळी त्या माताजीने आनंदाला म्हणाली की माझी मुलगी आपल्याशी लग्न करायला उत्सुक आहे आणि आनंदाने उत्तर दिले, मी ब्रह्मचर्य राहण्याचं व्रत धारण केलं आहे आणि म्हणून कोणत्याही स्त्रीशी मी विवाह करू शकत नाही. जर आपण माझ्या मुलीशी लग्न केले नाही तर मी आत्महत्या करेल, इतकी ती आपल्याकडे आकर्षित झालेली आहे. मातंगीने आनंदाला सांगितलं, पण माझा नाईलाज आहे आनंद. आता ते मातंगीने सांगितलं जर माझ्या मुलीशी लग्न केलं नाही तर ती आत्महत्या करेल. आनंदाने सांगितलं माझा नाईलाज आहे, मी भगवान बुद्धाचा शिष्य, मी ब्रह्मचर्य पालन करतो. आता मातंगी आत गेली आणि तिने आपल्या मुलीला आनंदाने नकार देण्यास सांगितलं. हे सांगितलं त्याने लग्नास नकार दिला हे सांगितलं. मुलगी ओरडून आईला म्हणाले की तुझी चेतकुनी विद्या कुठं गेली आहे. त्या मुलीने काय म्हटलं, ओरडलं आणि तिला म्हटलं आनंद नकार देत आहे तर तुझी चेतकुनी विद्या कुठं गेली आहे असे आईला म्हटलं. आणि माझी चेतुकी, आता त्या आईनं सांगितलं माझी चेतकुनी विद्या हे कथा पुढे चालत नाही. मुलगी ओरडून म्हणाली आहे ना, मुलगी ओरडून म्हणाली दार बंद कर आणि त्यांना बाहेर जाऊ देऊ नको, म्हणजे आजच्या रात्री मी त्यांना माझे पती बनवण्यास लावीन, अशा पद्धतीने म्हटलं. आता अशा पद्धतीने आईने आपल्या मुलीच्या इच्छेप्रमाणे केले आणि रात्र झाल्यावर आईने बिछाना खोलीत आणला आणि उत्कृष्ट पोशाख करून मुलीने आत प्रवेश केला, परंतु आनंद हलका झाला नाही. त्या आईने काय केलं
अशा पद्धतीने तिने दार बंद केलं आणि खोलीमध्ये ती आनंदाला म्हणजे भेटवलं आहे ना. आणि अशा पद्धतीने काय झालं की त्या मुलीने काय केलं, असं चांगलं म्हणजे लग्नाचा म्हणा, सुंदर दिसण्याचा म्हणा असा पोशाख ग्रहण केला आणि त्या खोलीमध्ये गेली जिथं आनंद होता तिथं. पण तिथं आनंद असल्यानंतर आनंदाने अजिबात तिच्याकडे लक्ष दिलं नाही. तो आनंद आपल्या स्थिर अवस्थेमध्ये झाला, किंचितही त्याच्या मनावरती काही फरक पडला नाही. अशा पद्धतीने शेवटी आईने चेतुकनीचा प्रयोग केला. आता अशा पद्धतीने मुलीच्या कडून काही होत नाही, अशा पण त्या आईने काय केलं, चेतुकनीचा उपयोग केला, म्हणजे ते तंत्रमंत्र करण्याचं काही आहे ना अशा पद्धतीने. तर त्यामुळे खोलीमध्ये आग लागली. आता आग लागल्यानंतर त्याच्या आईने त्या मातंगीने त्या आनंदाला म्हटलं की तू जर माझ्या मुलीशी लग्न केलं नाही तर मी तुला आगीमध्ये फेकून देईन. कोणाला म्हटलं? आनंदाला म्हटलं. तथापि आनंद त्यांना काही शरण गेला नाही आणि मग मुलगी आणि आई हे असहाय्य होऊन त्यांना सोडून दिले. अशा पद्धतीने आनंदाने तिथं पकडल्यानंतर आनंद त्यांना काही बळी पडला नाही, त्यांना कुठल्या पद्धतीने त्यांना जिंकता आलं नाही. मग ते असहाय्य झाले आणि मग त्यांना सोडून दिलं. आता आनंद आपल्या परत आला आहे ना, आनंदाने आपल्या परत आला. आता आनंद परत आल्यानंतर सर्व हकीकत तथागताने सांगितलं, तथागताला सांगितलं. आता दुसऱ्या दिवशी आनंदाच्या शोधात करत ती मुलगी आनंदाच्या पाठलोक करत करत काय आली, जेतवा मनात आली. आता आनंदाच्या पाठलाग करत असताना आनंद हा भिक्षाटनासाठी बाहेर गेला आणि भिक्षाटनासाठी बाहेर गेल्यानंतर ती मुलगी त्याच्या पाठलाग करत आहे. पाठलाग करता 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 ती जेतवनाजवळ आली आणि जेतवनाच्या गेटजवळती जाऊन काय आहे, उभी आहे. आता अशा पद्धतीने ही सगळी हकीकत भगवान बुद्धाला स्वतः आनंदाने सांगितलं. आता आनंदानं सांगितल्यानंतर आनंदाला सांगितल्यानंतर आता आनंदाने तथागताला सांगितलं सगळी हकीकत, कशा पद्धतीने ती मुलगी आपला पाठलाग करताय आणि कशा पद्धतीने पाठलाग करून ती आता आपली तिथं वाट पाहत आहे. अनेक सगळी गोष्ट सांगितल्यानंतर तथागताने आनंदाला सांगितलं तिला बोलवण्यास पाठवलं, म्हणजे सांगितलं आनंदाला. तर मग आनंद तिकडे गेला, तिला बोलवून तथागतासमोर आणलं. आता तथागत आणल्यानंतर तथागताने तिला प्रश्न केला, तू आनंदाला पिछा का करीत आहेस, है ना. मुलगी म्हणाली, त्याच्याशी मला लग्न करायचं आहे, तो अविवाहित आहे हे मी ऐकलं आहे आणि मुलगी अविवाहित आहे, म्हणजे त्याचंही लग्न झालं नाही, माझंही लग्न झालं नाही, म्हणून मला त्याच्याशी लग्न करायचं. अशा पद्धतीने आता तथागताला तिने सांगितलं. म्हणून भगवान बुद्ध त्यांना म्हणाले की आनंद हा भिक्षू आहे आणि तो आपल्या डोक्याच्या केस काढलेला आहे आणि जर तू मुंडन केलेस तर मग काय करता येईल ते मी पाहिजे. आता तथागताने तिला सांगितलं की आनंद काय आहे, भिक्षू आहे, त्याने आपल्या डोक्याचे केस काढलेले आहेत. म्हणून अशा पद्धतीने तू जर डोक्याची केस काढली तर मी सुद्धा काहीतरी करण्याचा प्रयत्न करेन. अशा पद्धतीने मग काय करता येईल ते पाहू. अशा पद्धतीने तथागताने तिला सांगितलं. आता मुलीला आनंद झाला की घरी गेली आणि आपल्या आईला सांगते, काय म्हणते की आपल्या आईला सांगते ते तू जे काही करू शकली नाहीस ते मी केलेलं आहे. तथागताने सांगितलं तू मुंडन करून घे, मी आनंदासोबत लग्न करतो, असं त्या मुलीने आपल्या आईला सांगितलं. अशा पद्धतीने म्हटल्यानंतर तिच्या आईनं म्हटलं काय तुला असं करता येणार नाही, तू तसं करू नको, म्हणून तुला आनंद नाही, तुझ्या आनंदासारखे दुसरे तुला मुलं पाहून देतील, अशा पद्धतीने तू त्याची लग्न करू नको. अशा पद्धतीने म्हटलं काय केस काढू नको, मुंडन करू नको, अशा पद्धतीने त्या मातंगीने त्याच्या मुलीने समजवलं. पण आता त्या मुलीने म्हटलं की नाही, मला दोनच पर्याय आहे, एक तर मी त्याच्याशी लग्न करीन नाही तर आत्महत्या करीन. अशा पद्धतीने त्या मुलीने सांगितलं. आणि अशा पण सांगितल्यानंतर मग आता त्या मुलीने म्हटलं तुला जर माझ्या इच्छा पूर्ण करायची असेल तर मी जसं म्हणतो तसं तू मान्य कर. अशा पद्धतीने म्हणल्यानंतर मग तिच्या आईने मान्यता दिली, बाबा तुला जसं करायचं तसं कर. अशा पद्धतीने केल्यानंतर ती काय केली, मुंडन केलं आणि मुंडन करण्यासाठी मग ती तथागतासमोर काय झाली, हजर झाली. अशा पद्धतीने ती मुंडन करून तथागतासमोर काय झाली, हजर झाली. आणि हजर झाल्यानंतर आता मग काय झालं की भगवान बुद्धाने तिला विचारलं की भगवान बुद्धाने तिला विचारलं तुला काय पाहिजे आहे, त्याच्या शरीराचा म्हणजे आनंदाच्या शरीराचा कोणता भाग तुला आवडतो. मुलगी म्हणाली त्याचे नाकावर प्रेम आहे, त्याच्या मुखावर प्रेम आहे, त्याच्या कानावर प्रेम आहे,
त्याच्या आवाजावर प्रेम आहे, त्याच्या डोळ्यावर माझे प्रेम आहे आणि त्याच्या चालण्याच्या पद्धतीवर प्रेम आहे. अशा पद्धतीने त्या मुलीने काय केलं, उत्तर दिलं. आता तेव्हा भगवान बुद्ध त्या मुलीला म्हणाले, डोळे हे अश्रूचे घाण आहे, नाक हे घाणीचे घर आहे, तोंड हे चुकीचे घर आहे, कान हे मळाचे घर आहे, शरीर हे मूलमूत्राचे आगार आहे. हे तुला माहित आहे काय? जेव्हा स्त्री पुरुष एकत्र येतात तेव्हा संतती निर्माण होते, परंतु जेथे जन्म आहे तेथे मृत्यूही आहे. जेथे मृत्यू आहे तेथे दुःखही आहे. मुली, आनंदाचे लग्न करून तुला काय मिळणार आहे, मला काही कळत नाही. अशा पद्धतीने आनंदाने म्हणजे भगवान बुद्धांच्या मुलीला सांगलं, ते सगळं शरीर काय आहे, घाणीचं झाड दिसते आणि आता जिथं जन्म आहे तिथं मरण आहे. अशा पद्धतीने सगळा संसार रमणीय आहे. तर अशा पद्धतीने असल्यामुळे तुला आनंदापासून तुला काय मिळणार आहे का नाही, तुला लग्न करून काय मिळणार आहे हे माहीत काय कळत नाही. अशा पद्धतीने सांगितलं. आणि आता सांगितल्यानंतर त्या मुलीने विचार करू लागले की आनंदाशी लग्न करण्यात तिने जो एवढा आग्रह धरला आहे त्यात काही अर्थ नाही. आणि तिने मान्य केले आणि भगवंताला तिने सांगितलं. हे भगवंताला वंदन करून ती म्हणाली, अज्ञानामुळे मी आनंदाच्या मागे लागले. माझ्या मनात प्रकाश पडला. माझी स्थिती वादळात सापडल्याप्रमाणे पण नंतर किनारा सुरक्षित पोहोचल्याप्रमाणे नातीसारखी झालेली आहे. म्हणून निराशित झालेल्या उदराच्या आराम मिळावा अशी माझी मी झाले आहे. आंध्राला नवी दृष्टी लावावी अशी पद्धतीने. आता तिने सांगितलं, मला भगवान बुद्धाचा धर्म समजलेला आहे. आता मला समजलाय की मी कशा पद्धतीने अज्ञानाला बळी पडत होती आणि आनंदाचा आग्रह होतो की आता मी समजलाय. आता मी त्याच्यातून काय केलं आहे, बाहेर पडलेला आहे. अशा पद्धतीने तिने म्हटलं की आता मी झोपेतून एक प्रकारच्या बाहेर पडल्यासारखी आहे. म्हणून प्रकृती, आता भगवान बुद्धीला म्हणतात, प्रकृती तू भाग्यवान आहे, कारण तू चांडालिका असली तरी पुढील स्त्री तुझ्या बद्दल तू आदर्श आहे. तू हिंद जातीचा आहेस, पण ब्राह्मणही तुझ्या पासून धडा घेतील आणि न्याय आणि सदाचार या मार्गापासून उतरू नको. सिंहासनावर राजभव भोगणाऱ्या राजाच्या राण्याही तुला पिछा पडतील. अशा पद्धतीने विवाहाचा प्रश्न सुटल्यानंतर तिने भिक्षुनी संघामध्ये प्रवेश घेण्यासाठी तिने एकच मार्ग तिच्यापुढे उभा होता. म्हणून तिने आपली इच्छा प्रकट केली. भगवान बुद्धाला भिक्षुनी होण्याची विनंती केली आणि अशा पद्धतीने भगवान बुद्धांना भिक्षू बनण्याची काय केली, विनंती मान्य केली. तर अशा पद्धतीने चांडालिकेची कहाणी आहे. तिची ब्रह्मदीक्षा झाली आहे. आता आपण इथं थांबू. ठीक आहे.